मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बघूयात अंडा अफगाणी कसा बनवायचा आहे। तर त्यासाठी हे लागणारं साहित्य आहे 2 कांदे घेतले, त्यानंतर पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, काजू आणि लसूण आणि क्रीम लागणार आहे, पण ती आपल्याला नंतर लागणार आहे। हे सगळं तेल टाकून परतून घ्यायचं। थोडीशी अद्रक पण घेतली आहे। कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना ॲड करायचा, ते पण पूर्ण परतून घ्यायचं। हे सगळं परतून झालं की हे आपलं वाटण तयार होईल। चांगला लालसर रंग आला की हे सगळं मिश्रण साईडला काढायचं। हे आपल्या वाटणासाठी आपण यूज करणार आहोत ह्याचा। हे तयार आहे, आपण हे सगळं सेपरेट करूया, साईडला घेऊया। त्यानंतर आपण एक फोडणी घालणार आहोत। तोपर्यंत हे वाटण करा आणि या वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला, म्हणजे ग्रीन कलरचं वाटण झालं पाहिजे। खूप पण नाही घालायचे, थोडीफार कोथिंबीर घालून वाटण करून घ्या। आता तेच थोड्याशा उरलेल्या तेलामध्ये मी अंडे कट करून घालते आहे। तर पूर्ण कट नाही करायचे, थोडंसं वरती चाकूने कट मारायचा आणि तेलामध्ये अंडे घालायचे। आता हे परतून घ्यायचे। याचा थोडासा सोनेरी रंग झाला की यामध्ये मसाले ॲड करायचे। मसाले एकदम थोडेसे ॲड करायचे, कारण आपण परत एकदा फोडणीमध्ये घालणार आहोत। तर खूप जास्त स्पायसी नाही झालं पाहिजे। बघू शकता अंड्यांचा रंग पण छान बदललेला आहे आणि असे भाजून घेतल्यामुळे खूप टेस्टी होतात। आता यामध्ये मसाले ॲड करा। घरातले घरगुती जे रेग्युलर तुम्ही वापरता तेच मसाले थोडेसे यामध्ये घालून परतून घ्यायचा आणि हे सगळं मीडियम गॅसवरच करा, कारण मसाले पटकन तेलामध्ये टाकले की करपून जातील। तर मसाला करपला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची, खूप जास्त तापलं नाही पाहिजे। आता हे अंडे आपण साईडला काढून घेऊयात। पूर्ण त्या मसाल्यासकट पूर्ण सगळं साईडला काढून घ्यायचं। खूप छान रंग दिसतोय, मस्त फ्राय झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी त्याच कढईमधला सगळा मसाला काढून घेतला आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं। आता या तेलामध्ये थोडेसे खडा मसाले ॲड करा। 2-3 काळी मिरी, 2 लवंग, 2 तेजपत्ते हे तेलामध्ये टाकायचं आणि थोडीशी दालचिनी टाकायची। आता यामध्येच आपण तयार केलेलं वाटण घालायचं आणि परतून घ्यायचं। सगळं वाटण यामध्ये घालायचं, चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं याला। खूप छान होतं। आपला मसाला ऑलरेडी भाजलेला आहे, पण जेव्हा त्याला तेल सुटताना त्याची टेस्ट पूर्णपणे बदलते। आता यामध्ये काही मसाले ॲड करूयात। अर्धा चम्मच मिरची पावडर टाकली आहे, अर्धा चम्मच मी घरी बनवलेला मसाला घातला आहे, हळद, धना पावडर घातली आहे आणि थोडंसं बेडगी मिरची पावडर टाकली आहे। हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। हा मसाला पण चांगला भाजला पाहिजे, कच्चा नाही राहिला पाहिजे। हा सुद्धा बारीक गॅसवरच परतून घ्यायचं, गॅस फुल ठेवायचा नाही, मीडियम ठेवा किंवा एकतर पूर्ण कमी। आता यामध्ये मीठ ॲड करायचं आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत ह्याला परतायचं आहे। बघू शकताय तुम्ही, मस्त तेल सुटलेलं आहे, तेल सेपरेट झालं आहे मसाल्यांमधून। आता यामध्ये पाणी ॲड करायचं। तुम्हाला जितकं लागेल तितकं पाणी ॲड करायचं, पण खूप नाही। आपलं ग्रेव्ही अशी घटमुट राहिली पाहिजे याची काळजी घ्यायची। मी इथं 1च ग्लास पाणी वापरते आहे, 1 ग्लास पाणी। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। याला उकळी आली की यामध्ये आपण क्रीम ॲड करणार आहोत। झालं, उकळी आलेली, आपण याच्यामध्ये क्रीम ॲड करून घेऊयात। तर मी इथं 3 ते 4 चम्मच क्रीम ॲड केली आहे, अमूलची क्रीम। तुम्ही घरात दुधावरची साई निघते ती पण ॲड केली तरी पण चालेल। ती पण चांगली आधी मिक्स करून घोटून घ्यायची चांगली आणि मग ती याच्यामध्ये ॲड करायची। झाली ही क्रीम प्रॉपर मिक्स होईपर्यंत पूर्ण चमच्याने मिक्स करून घ्यायची। क्रीमच्या गाठी नाही झाल्या पाहिजेत, कुठंच ती क्रीम दिसली नाही पाहिजे, अशी चांगली मिक्स करून घ्यायची। क्रीम पण मिक्स झालेली आहे, बघू शकता। भाजीचा रंग पण खूप छान आलेला आहे। चांगली मिक्स झाली की यामध्ये आता भरभरून कोथिंबीर घालायची, बारीक चिरलेली। उकळी सुटली, कोथिंबीर घातली आहे भरभरून। आता हे सगळं मिक्स करायचं आणि कसुरी मेथी असेल तर तुम्ही ती पण थोडीशी ॲड करू शकता यामध्ये टेस्टसाठी। आता आपण फ्राय केलेले यामध्ये अंडे घालूयात। या अंडे याच्यामध्ये मिक्स करायचे। आता अंडे घातल्याच्या नंतर खूप जास्त जोरात हलवायचं नाही, खूप हलक्या हाताने थोडंसं त्याला मिक्स करायचं। आपली भाजी तर तयार आहे।
एक मिक्स केल्याच्या नंतर एक छोटी उकळी काढून घ्यायची, एक 2-3 मिनटं बारीक गॅसवर राहू द्यायचं आणि मग काय गरम गरम जेवायला घ्यायचं. तर बघू शकता भाजीचा रंग पण किती सुंदर आलेला आहे, असं बघता क्षणी खावीशी वाटते. तुम्ही नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत आपण नेहमी भेटत राहूयात. तोपर्यंत मस्त खात राहा. बघा या भाजीचा कलर पण किती सुरेख दिसतोय, खूप सुंदर, खायला पण एक नंबर लागते, खूप टेस्टी लागते. तुम्ही याच्यासोबत पराठा घ्या किंवा भाकरी चपाती काहीही घेऊ शकता, खूप छान. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि यामध्ये थोडंसं मसाल्याचं तेल होतं मी ते ॲड करते. जे आपण अंडे परतून घेतले होते ते कढईमध्ये जे थोडंसं तेल उरलं होतं ना ते मी इथं थोडंसं डेकोरेशनसाठी वापरते. तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल. बघू शकता आपली भाजी काय भारी दिसते. मस्त गरम गरम बनवा आणि खाऊन घ्या. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत.